डिलिव्हरीनंतर काय खाल्ल्याने बॉडी लवकर रिकव्हरी होईल हा प्रश्न प्रत्येक आईला पडतो. डिलिव्हरीनंतर परफेक्ट आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर बॉडी रिकव्हरी व्हायला वेळ लागू शकतो आणि त्यामुळे आई व बाळावरती परिणाम दिसू शकते. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी दुर्गा बनसोड, आई व बाळाची योग्य काळजी घेणारं आपलं आई केअर चॅनलवरती स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिलिव्हरीनंतर आईने कोणता आहार घ्यावा ज्यामुळे बॉडी लवकर रिकव्हरी होण्यास मदत होईल व या दरम्यान काय टाळावं. नंबर 1, पौष्टिक आहार. डिलिव्हरीनंतर विकनेस वाढतो, त्याला भरून काढण्यासाठी हेल्दी फूड तितकेच इम्पॉर्टंट आहे. जसे हिरव्या पालेभाज्या, डाळ, पालेभाज्यांचे सूप, ताजं व लवकर पचायला जाणारं अन्न जसे खिचडी, दुधी भाजी, कुलिंग व स्मूथिंग असते. तूप घ्यावं पण प्रमाणात. नंबर 2, पाणी. पाण्याबद्दल तर खूप गैरसमज असतो. डिलिव्हरीनंतर आजी नानी सांगतात जास्त पाणी पिल्याने पोट फुगतं आणि ते कधीच पहिल्यासारखं साईजमध्ये येत नाही. माझ्या डिलिव्हरीचा पण असाच काही अनुभव आला. पण मात्र आहाराप्रमाणे तितकंच पाणी पिणं देखील महत्त्वाचं आहे. दिवसाला 8 ते 10 ग्लास घ्यायलाच हवं. त्यामुळे मिल्क प्रोडक्शन, आईच्या दुधामध्ये वाढ होते. त्यामध्ये तुम्ही नारळ पाणी, सूप किंवा एजवाईन वॉटर घेऊ शकता, ज्यामुळे खूप इफेक्ट जाणवतो. नंबर 3, ड्राय फ्रूट्स म्हणजेच एनर्जी बूस्टर. खाणं कमी पण एनर्जी जास्त. बदाम यामध्ये मेंदू व शरीरासाठी काम करणारे फॅट्स असतात, त्यामुळे थकवा कमी व ॲक्टिव्हनेस जाणवतो. रोज 4 ते 5 खायला पुरेसे असतात. काजूमध्ये एनर्जी आणि कॅलरीज मिळते, ज्यामुळे वजन व स्ट्रेंथ वाढते. अक्रोड ओमेगा 3 व हेल्दी फॅट्स असतात, ज्यामुळे ब्रेन डेव्हलपमेंट सुधारते व आईपासून बाळाला सुद्धा अप्रत्यक्षपणे फायदा होतो. खजूर डिलिव्हरी दरम्यान ब्लड लॉस भरून काढण्यासाठी युजफुल असतं, ज्यात आयरन, हिमोग्लोबिन वाढण्यात व इन्स्टंट एनर्जी पण देतं. माझ्या डिलिव्हरीमध्ये मला खूप युजफुल जाणवलं. ड्राय फ्रूट्स महत्त्वाचे आहेत, पण त्याचं प्रमाण देखील तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येकी 4 ते 5 बेदाणे पुरेसे असतात, त्यामुळे त्याचं प्रमाण ठरवा आणि त्या पद्धतीने तुम्ही यूज करू शकता. नंबर 4, पारंपरिक आहार. रोज आपल्या घरी जे बनतं ते गेम चेंजर ठरतं, ज्यामुळे डायजेशन, पचन सुधारून शरीर अगदी ठणठणीत राहतं व रिकव्हरी होण्यास पण मदत होते. डिलिव्हरी दरम्यान काय काय टाळावं रिकव्हरी होण्यास हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर यामध्ये तळलेले, ऑइली, जास्त तिखट, मसालेदार, बाहेरचे पदार्थ, हेवी जंक फूड हे टाळल्याने बाळ व आईला खूप फायदा जाणवतो. डायजेशन इम्प्रूव्ह होते व एक संतुलित आहाराकडे आपण वळला जातो. म्हणून ती जास्त होईल तेवढं घरचा आहार घ्यावा. सांगितल्या पॉईंटमध्ये तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क करा, कारण प्रत्येक आई व बाळ हे वेगळं असतं. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणं पण गरजेचं आहे. बाळ झाल्यावरती कळतं, प्रत्येक छोटा डिसिजन फार महत्त्वाचा असतो आणि योग्य माहिती असणे त्याहूनही महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे बाळाची व स्वतःची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ प्रत्येक नवीन आईला शेअर करा. अशाच युजफुल माहितीसाठी आई केअरला सबस्क्राईब करा.